रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सुरू होता. महाराजांना भेटून माघार येताना इंग्रज वकील हेनरी ऑक्सिडेंट यानं पाहिलं की तिथं नगारखान्याच्या दोन्ही बाजूंना दोन हत्ती उभे आहेत. पण ती अवाढव्य हत्ती अभेद्य आणि स्वराज्याचा मुकुट असलेल्या रायगडावर कसे पोहोचवले हा गुंता त्याला सुटत नव्हता. कारण रायगडाचा मार्ग इतका खडतर होता की तिथं माणसांना चढताना दम लागायचा. मग ते हत्ती रायगडावर कसे आले याचा उलगडा त्याला होत नव्हता. त्याबद्दल अनेकांनी आधीच हत्ती लहान असताना त्यांना पालखीतून वर आणलं गेलं अशी कथा रचली होती, पण त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. त्याने विचारपूस केल्यावर त्याला कळलं की रायगडासारख्या दुर्गम गडावर हत्ती चढवून त्यांना सांभाळण्यासाठी महाराजांनी खास पिलकाना बांधण्याची व्यवस्था केली होती. तसं त्याने त्याच्या पत्रात लिहून ठेवले. त्यामुळेच आजही किल्ल्यांवर हत्ती दरवाजा नावाचं भव्य प्रवेशद्वार असल्याचे दाखले आढळतात. तसंच आजही हत्ती सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून कोकणात उतरतात. कोल्हापूर आणि तिलारी भागातील घाटमार्ग रायगडापेक्षा अधिक दुर्गम असूनही हत्ती तिथून चढाई आणि उतरण करतात. जंगली हत्तींसाठी पर्वत चढणे फार अवघड नसतं. त्या प्रशिक्षित हत्ती तर विविध कसरती देखील करून दाखवतात. त्यामुळे रायगड चढणं त्यांच्यासाठी कठीण नव्हतं. इंग्रजांसाठी हत्ती हा नवा अनुभव होता. युरोपमध्ये ते फारसं दिसत नसल्यानं हेनरीला त्याबद्दल अप्रूप वाटलं होतं. भारतात प्राचीन काळापासून हत्ती पाळले जातात आणि त्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण दिलं जातं. महाराजांकडे हत्तींची संख्या कमी होती, मात्र एका बकरीत काही हत्तींची नावं नोंदवलेली आहेत. हिरोजी इंदलकर यांनी लिहिलेल्या शिलालेखात रायगडावर हत्ती असल्याचा उल्लेख सापडतो. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी मुलाखतीत ही माहिती दिली होती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच खडकरावला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.